नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण इथे बॉर्डर वापरून जे आहे एक नाजूक पॅटर्न असा रेडी करणार आहोत. तर इथे बघू शकता, ही एवढी मोठी अशा टाईपची माझी बॉर्डर होती. तर मी हे वरचे ट्रायंगल्स जे आहे त्याची पट्टी अशी कट करून घेतली आणि एखादी कामी यायला म्हणून मी ही खालची पण काढून घेतली. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने एवढ्या लेसेस जे आहे मी हे कट करून घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, पॅटर्न रेडी करायचा. आता हा माझा पानाचा गळा आहे. तुम्ही कोणता गळा तयार करताय आणि तुम्हाला पॅटर्न कसा हवा आहे, कुठपर्यंत हवा आहे ते बघून घ्यायचं आहे. मला इथून इकडे लेस हवी आहे आणि इकडे पण इथनं असं लेस लावायची आहे. तर मी याला आधी जे आहे चॉकनी असं मार्क करून घेते. आपल्याला ट्रेस करायचा आहे. तर हा 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, हे शिलाईमध्ये जाणार. तर मी हे इथपर्यंतच लेस लावणार. फ्री हँडली आपल्याला जी आहे डिझाईन ही ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि हा एकावरती एक पार्ट ठेवून याला इथे ट्रेस करून घ्यायची. माझी इकडे काहीच हुक आहे वगैरे असं काहीच बनलेलं नाही आहे. आधी आपण इथे पॅटर्न बनवणार. याला टॅप 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 करून ट्रेस करून घ्यायचं आहे. ट्रेस करून झालेला आहे. आता चॉकने याला एक डार्क लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे दोन्ही इक्वल यायला हवं असं. आता आपल्याला सगळ्यात आधी ही गळ्याची पट्टी जी आहे ही तयार करून घ्यायची आहे. इथे बघा, ही मी 2 इंचाची तिरकस पट्टी घेतली आणि त्याला असं मी जोडून घेतला. आता आपल्याला याचा गळा करायचा आहे. जसं आपण नॉर्मली गळा करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायची आहे. म्हणजे ही पट्टी आपल्याला पलटवायची आहे. मी इथे अर्धा इंच स्टिचिंगसाठी घेतलेलं होतं, तर मला आतमध्ये अर्धा इंच जाऊ द्यायचं आहे आणि बाकीचं ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही हुक आहे पट्टी केलेली नाही आणि तरीसुद्धा जे आहे गळ्याची फिनिशिंग करत आहे. तर मी हुक आणि आय जी आहे ही रेडीमेड लावणार आहे, इनविजिबल लावणार आहे. तर मी ते नंतर करणार. म्हणजे डायरेक्टली आपल्याला हाताने लावायच्या नाही आहे, त्याचा व्हिडिओ पण येणार. याच्यावरून आता आपल्याला दाबटीप द्यायचा आहे. दाबटीप देऊन झाला आहे. आता याच्यावरून आणखी एक आपल्याला अशी टीप द्यायची आहे. इथे बघू शकता किती छान आपली जी आहे ही टीप आपण इथे दिली. आता आपल्याला इथे बॉर्डर लावायची आहे आणि इथनं आपला शेप येतोय गळ्याचा दुसरा. इथे पकडली आहे ही बॉर्डर, सॉरी ही बॉर्डर इथे नाही आहे, ही बॉर्डर इकडे आहे. आता आपल्याला इथे बॉर्डर लावायची आहे. तर मी इथे ही बॉर्डर घेतलेली आहे. ही बॉर्डर घेतली आहे आणि याचा इथे एवढाच आपला काट लागणार आहे. तर मी हा काट इथे पकडला आणि फ्री हँडली आपल्याला काहीच ओढायचं ताणायचं नाही आहे, फ्री हँडली आणायचं. ही इथे मार्क आहे त्याच्या समोरपर्यंत आणून ठेवून द्यायचं. आता आपल्याला हा खालचा काट अटॅच करायचा आहे. तर आधी याचे ग्रीज वगैरे असे खाली काढून घ्यायचे आहे. त्याची एंडपर्यंत आणायची आणि कट करायचा. आता इथनं आपला शेप आलेला आहे बॉर्डरचा, हा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. आता आपल्याला ही मेन बॉर्डर घ्यायची आहे आणि ही बॉर्डर आपल्याला लावायची आहे. याचा पार्ट आणि याचा पार्ट असा इक्वल बघून घ्यायचा आपला कुठनं बॉर्डर येत आहे. तर ही बॉर्डर इथनं येत आहे, खाली इथे मार्क केलं आहे आपण तसंच.
आता बघा इथे मी असं लूज ठेवलेलं आहे, इथे मी असं लूज ठेवलेलं आहे आणि इथनंच काठाने बघा व्हिडिओमध्ये बघितलं दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला अशी बॉर्डर इथे अटॅच करायची आहे, फ्री हँडली करायची आहे आपल्याला, इथे गडबड न करता. इथनं आपला मार्क आहे. एकदा चेक करून घ्यायचं की आपली बॉर्डर इथूनच कर्व येत आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत वरच्या बाजूने टीप द्यायची आहे. इथे पण काही ओढायचं वगैरे नाही आहे, ही फिंगर आपल्याला फिरवायची आहे. इथे आपली एक चुनी येणार इकडे, ती येईल ती इथे घेऊन घ्यायची आहे, जिथे चुनी येईल तिथे घ्यायची आहे अशी ॲडजस्ट करत आणि अशा पद्धतीने टीप लावून घ्यायची आहे. हा पार्ट असा सरळ ठेवायचा. अशा पद्धतीने हे लावून झालेलं आहे. आता आपण याला प्रेस करूया म्हणजे छान दिसेल. आणि हा पार्ट इकडे ठेवून जर बघितला इथे हुक आणि आय लागणार. त्यानंतर तुम्ही याचं फायनल लुक हे बघू शकता किती छान आलेला आहे. तर इथे मी प्रेस करून घेतलेला आहे आणि हा पॅटर्न आपला असा रेडी इथे झालेला आहे.